आदर्श महाराष्ट्र न्यूज चॅनलचं महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर लातूर जिल्हा येथे मी स्वागत करतो। गोंडिले जे आज इथं उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो। महात्मा गांधी महाविद्यालयाचा निकाल अतिशय चांगला लागलेला आहे। यावर्षी आमचा कॉमर्स शाखेमध्ये हा 95.12% हा सायन्सचा निकाल आहे। कॉमर्सचा निकाल 95.17। एक शिंदे हा आमचा विद्यार्थी लातूर जिल्ह्यातून तिथे आलेला आहे। कॉमर्समध्ये 80%च्या पुढे आमचे 6 विद्यार्थी आहेत। आर्ट सायन्स कॉमर्सचा निकाल अतिशय चांगला लागलेला आहे। महात्मा गांधी महाविद्यालय एक संस्काराचं केंद्र आहे। गुणवत्तेची परंपरा या महाविद्यालयाला आहे। आपण मागील 10-20 वर्षाचा इतिहास जर काढला तर या महाविद्यालयाने फक्त गुणवत्ता जोपासलेली आहे। संस्थेचे सन्माननीय संचालक, संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी तत्कालीन आणि आजचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट किसनरावजी बेंडपुळे साहेब, संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पी.डी. कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परत ते गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, माजी विद्यार्थी आम्ही एकत्र हातात हात घालून काम करत आहोत। खात्री आहे आम्हाला, परत आम्ही त्या दिशेनं झेप घेऊया। आज लातूर जिल्ह्यामध्ये जे काही परिस्थिती सगळं महाराष्ट्र आज बघत आहे, नाही आम्ही त्याच्यामध्ये, आम्ही फक्त या महाविद्यालयामधून गुणवत्ता जोपासलेली आहे। जे काही शिक्षणाबद्दल आज चर्चा चालू आहे, बाजारीकरण हे वगैरे, आम्ही त्याच्यामध्ये नाही। आम्ही फक्त गुणवत्तेचा विचार केलेला आहे। मागही तो विचार होता, पुढेही तोच विचार घेऊन हे विचार विकास मंडळाचं महात्मा गांधी महाविद्यालय पुढे जात आहेत। मी सांगू शकतो जनतेला, या परिसरातील जनतेला, महाराष्ट्रातील सर्व जनतेला, या महाविद्यालयामध्ये शिक्षण आहे, परंतु आजच्या काळामध्ये जो खेड्यापाड्यातील जनता, गोरगरीब जनता, शेतकऱ्यांची मुलं, त्यांना आज हवी आहे नोकरी, प्लेसमेंटच्या दृष्टीनं महाविद्यालय अतोनात प्रयत्न करत आहे। महाविद्यालयाचा गेम्स विभाग, आमचे आदरणीय गणपतरावजी माने आज सेवानिवृत्त झाले, परंतु खेळाची परंपरा महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलला ते आज आम्ही मेंटेन केलेले आहे। महाविद्यालयाचे 2 ग्राउंड आहेत, समोरच्या बाजूला एक ग्राउंड आहे, पाठीमागल्या बाजूला एक ग्राउंड आहे। आपण पाहू शकताय, महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छितो की या ग्राउंडवर रात्री 10 वाजेपर्यंत, सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत आमचे खेळाचे सगळे विद्यार्थी प्रॅक्टिस करतात। प्रॅक्टिस करत करत त्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजे आणि त्यासाठी एनसीसी आणि एनएसएस विभाग त्या विद्यार्थ्याच्या पाठीशी उभा आहे। करिअर कट्टा आहे। करिअर कट्ट्यानं तर यावर्षी धमाल नावाचा शब्द मी वापरणार नाही, परंतु एका ध्येयानं प्रेरित होऊन या परिसरातील विद्यार्थी या उन्हाळ्यामध्ये करिअर कट्ट्यामध्ये 250 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे। आम्ही त्यांना म्हणतो ऍडमिशन क्लोज झाले नाही, ते विद्यार्थी येतात। काही लग्न झालेल्या मुली, लहान बाळ घेऊन येतात, पण त्यांना या शिक्षणाच्या या संधीमधून नोकरीच्या संधी हव्या आहेत आणि त्यासाठी हे महाविद्यालय अहोरात्र प्रयत्न करत आहेत। आमचे अध्यक्ष साहेब इथं, आदरणीय अध्यक्ष साहेब माझ्या सोबत जात आहेत, आदरणीय आमचे सेक्रेटरी साहेब माझ्या सोबत आहेत। त्यांचं पूर्ण सहकार्य महात्मा गांधी महाविद्यालयाला आहे आणि त्यांचा एकच ध्यास आहे, जे काय मागे जे काही संचालकांच्या ज्या काय परंपरा होत्या गुणवत्तेच्या, आणि त्याच परंपरेमध्ये भर घालण्याची त्यांनी आम्हाला एक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। सांगितलंय प्राचार्य साहेब, सर्व सुविधा विद्यार्थ्यांना पुरवा, फक्त महाविद्यालयाला गुणवत्ता हवी आहे। गरीब विद्यार्थी, शेतकऱ्याचा विद्यार्थी, मजुराचा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे। आता प्रवेशाच्या संदर्भात ऑनलाईन प्रवेश आहे। आज महाविद्यालयामध्ये आपण बघू शकता की आमचं जे सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये विद्यार्थी आज भरपूर विद्यार्थी आहेत। माझं खचाखच सभागृह भरलेलं आहे। ते विद्यार्थी ऍडमिशनसाठी येत आहेत। ऑनलाईन प्रोसेस आहे, आम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला सांगता येणार नाही, परंतु मला खात्री आहे प्रवेश भरपूर होणार आहेत आणि प्रवेश भरपूर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना आम्ही गुणवत्तेच्या दिशेनं निश्चितच घेऊन जाणार आहोत। त्यांची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्य आहे। मी डॉक्टर व्ही.पी. पवार प्राचार्य, महात्मा गांधी महाविद्यालय, आमचे संस्थेचे आदरणीय अध्यक्ष ॲडव्होकेट किसनरावजी बेंडपुळे साहेब, संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पी.डी. कदम साहेब, गेम्स विभाग, एनसीसी विभाग, आम्ही हातात हात घालून या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या दिशेनं निश्चितच घेऊन जाऊ आणि नोकरीही त्यांना मिळाली पाहिजे, याचाही आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहोत। 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना काय आवडतं? 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, हे महात्मा गांधी महाविद्यालय नाही, एक विद्यापीठ आहे।
संस्काराचं विद्यापीठ आहे, विचाराचं विद्यापीठ आहे, गुणवत्तेचं विद्यापीठ आहे. जाऊ नका कुठं, या महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्या. तुमच्या ज्या अडचणी आहेत ना, ते महाविद्यालय निश्चितच सोडवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अडचणी येणारच नाहीत महाविद्यालयामध्ये. या महाविद्यालय इतकं परिपूर्ण आहे की अडचणी इथं नाहीत. आणि जरी काही एखादी नवीन अडचण निर्माण झाली तर त्वरितपणे ते महाविद्यालय अडचणी सोडवण्यासाठी सज्ज आहे. आपण जाऊ नका, विश्वास ठेवा या महाविद्यालयावर. निश्चितच तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे याची मी आपणास खात्री देऊ इच्छितो प्राचार्य या नात्यानं. धन्यवाद गुंडिलेजी.